नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। आज महानगर पालिका में पशुओं और कुत्तों को लेकर के एनजीओ और उप महापौर में बहुत चर्चा हुई कि कैसे जो है इस पर नियंत्रण किया जाए और किस तरह से जो है इसको समाधान किया जाए। फुलवारी समाचारों का खास खबर में आइए सुनिए, देखिए लोग क्या कहते हैं और उप महापौर क्या कहते हैं। त्यामुळे हे जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे आपल्यामध्ये झालेलं आहे याचा फार मोठा धोका आपल्याला होणार आहे। हे तुम्ही लक्षात नोंद घेऊन घ्या का आपल्याकडे स्थानिक कुत्रे ते हॅलो हॅलो माझं ना हॅलो हॅलो आवाज येतो सर प्लीज 2 मिनिट प्लीज तुमच्या प्रश्नात 2 मिनिट एक सभा ठेवा मग हॅलो हॅलो सर प्लीज तसं आम्ही काय ठरवलेलं आहे आपल्याला सगळ्या नागरिकांना एकत्र घेऊन अत्यंत महत्त्वाचं आणि याचं उत्तर तुम्ही ताबडतोब द्यावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। कारण या एकाच त्रासासाठी सगळे फिरस त्रासामध्ये येतात। हो देतो हॅलो माझं नाव रुचिका निराळी आहे। मी ग्लोबल सिटी विरार वेस्ट वरून बोलते। मला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे। पहिलं तर तुम्ही आता मला सांगितलं, आम्हाला सगळ्यांना सांगितलं किती हजार कुत्र्यांची बाईट, किती हजार बाईट्स तुम्ही सांगितले। मला ऐकायचं होतं याच्यासाठी, कारण की जसं पल्लवी मॅम बोलल्या की आपलं नेमिंग झालं पाहिजे। मला स्वतः एक मायनर स्क्रॅच होता, मायनर स्क्रॅच, त्याच्यात पण लिहिलेलं होतं कॅट बाईट। ह्या गोष्टीवरून माझं VVCMC वुडलँड जवळ भांडण झालेलं आहे, म्हणजे आर्ग्युमेंट झालेत काही की कॅट बाईट का लिहिले, कारण की मला तर स्क्रॅच आहे। तर त्यांनी सांगितलं नाही असंच लिहिण्यात येतं। आता सांगा, मी आत्ताही जाऊन तुम्हाला पाहिजे तर तिकडे पाठवते, कारण की हे सोबत झालेलं आहे। वुडलँड टॉकीजच्या समोरचं हॉस्पिटल म्हणतात, हो ते आमचं नाहीये, ZPचं हॉस्पिटल। मग कुठलंही असेल मॅम, पण हे म्हणजे VVCMCच आहे ना, ते नाही। ओके पण काउंट तो होतोच आहे ना, विरारचा काउंट होणार नाही होणार त्याच्यात। वेगवेगळे प्राधिकरण आहेत, तरी देखील आपण चौकशी करू की एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीने एखादा डॉग बाईट केल्यानंतर तुम्ही ट्रीट करताय। बरोबर, आम्ही त्या पद्धतीने त्यांना बरोबर, कारण की माझ्या मते जर विरारमध्ये ते कुत्र्यांनी चावलं आहे तर ते विरारमध्येच काउंट होईल। बरोबर। दुसरं मला हे म्हणायचंय की सोसायटीज मध्ये जेव्हा क्रुएल्टी होते किंवा काही पण होतात, लोक एकत्र येतात, तर हा जेव्हा पॉइंट उठतो की हा जर फीडिंग इथे करणार आहे किंवा जर कोणी पण डॉग फीडिंग करणार आहे त्याला पेनल्टी चार्जेस लावावी। ह्याच्यावर काय सर मला विचारायचं होतं, पेनल्टी आपल्या इथे लावू शकत नाही, तर हे जे मिसइन्फॉर्मेशन इथंच फक्त फीडिंग करायचं। ठीक आहे थँक्यू। हॅलो मॅडम, माझं नाव प्रेम बोलतो। सन्माननीय व्यासपीठ आणि अध्यक्ष साहेब, तुमचे पहिले आभार की तुम्ही आज सर्व श्वानप्रेमींबरोबर तसेच नागरिकांबरोबर आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की शहरामध्ये कुत्र्यांची संख्या, श्वानांची संख्या खूप वाढलेली आहे। माझं पहिलं असं सजेशन आहे की आपण कुठेतरी मोठ्या प्रमाणात स्टॅरिलायझेशन ड्राईव्ह करणं गरजेचं आहे। सर्व श्वानप्रेमींना एकत्र घेऊन आपण ही कारवाई कंटिन्यू, म्हणजे जसं मीरा भाईंदर महानगरपालिकेने राबवली त्या प्रकारे आपण ही मोहीम राबवणं खूप गरजेचं आहे। कारण सर्वात पहिलं श्वानांवर कंट्रोल झाल्यावरतीच या सगळ्या तक्रारी कमी प्रमाणात येऊ शकतात। आणि सर्व श्वानप्रेमींना एवढी एक रिक्वेस्ट आहे की ज्या समस्या आहेत, नागरिकांच्या पण खूप समस्या श्वानांच्या बाबतीत, पण या कंट्रोल शिवाय काहीच होणार नाहीये। आणि माझं असं म्हणणं आहे की तुमच्यापैकी जे इन्सिस्टंट असेल तर आपण त्यांना प्री एक्सपोजर देतो, ARV त्याच्यासाठी डॉग बाईटसाठी नाही। ओके। आणि त्याच्या आधी काही लोकांचं जे सोल्युशन होतं की स्टरिलायझेशन झालं पाहिजे आणि पॉप्युलेशन कंट्रोल झालं पाहिजे। मी ॲनिमल लवर आहे, मी ॲनिमल फीडर आहे, आमचं सुद्धा हेच मत आहे की पॉप्युलेशन कंट्रोल झालं पाहिजे। तर यासाठी सोल्युशन हेच आहे की ABC सेंटर जे 2 आहेत फक्त, ते इनफ नाही आहेत। आपल्या विरार वसईमध्ये भरपूर डॉग्स आहे आणि रिलोकेशनमुळे किंवा पेट अबॅन्डनमुळे भरपूर वाढ आणखी होत आहे। तर आणखी
डॉग बाईट जर झालं तर आधी आम्ही जाणार, व्हेरिफिकेशन करणार, मगच कुत्रे घेऊन जायचे. या बाबतीत जे आता व्हिडिओ 3 व्हायरल झाले त्या लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात? मी स्वतः अॅनिमल लवर आहे, पण तरी सुद्धा या गोष्टींवरती माझा आक्षेप आहे. आणि आत्ताच हे व्हिडिओ व्हायरल झालेले तर मी तिन्ही व्यक्ती आता इथे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सरकारी कामात अडथळा केलेला आहे, सरकारी कागदपत्रांची चौकशी त्यांनी न विचारता सगळं केलेलं आहे. त्याच्यावरती तुम्हाला सरकारी कामकाजामध्ये अडथळा केला. डॉग बाईट ही इतकी सिरियस गोष्ट असते की ती ताबडतोब त्यावेळेला व्हेरीफाय झालीच पाहिजे आणि त्या डॉगला उचलला पाहिजे. या मताची निराकरण एकही कायद्याचा भंग करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तर अशा वेळेला एबीसीला कुत्रे पाठवायचं नाही, हे जे व्हिडिओ व्हायरल ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रॉपरली गुन्हे दाखल झाले पाहिजे. व्हिडिओ पाठवा, कारवाई केली आहे. आणि एबीसी सेंटरला आम्ही का पाठवायचं? माझ्या वेळेस त्या मुलांना मारायला लोक असे रेप करतात, त्यांना मारतात. माझ्याकडे किती व्हिडिओ आहे रेप केलेले, गलेडी लोक बोललं 2-2, 3-3 वाजेपर्यंत तिथे बसलेले असतात आणि एखादा पिल्लू घेऊन त्यांना रेप करतात. आता मोठ्या दगड दांडे घेऊन त्यांना मारायचं बघत असतात आणि आम्हालाही मारायला येतात अंगावर. आम्ही पिढ्या म्हणून काय आणि 3-3 वाजेपर्यंत मरत राहतो रोडवर. एखाद्या पोराला वाचवायचं असेल तर मरत असतो 3-3 वाजेपर्यंत. मॅडम, त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या, त्यांनी घेतली नाही. मॅडम जर तक्रार घेतली नाही तर तुमच्याकडनं एक पत्र त्यांना जावी. आणि मी तर सांगते प्रत्येक सोसायटीमध्ये तुमची लोक, पोलिसांची लोक, आम्ही लवर हे सगळे जाऊन त्यांना सगळ्यांना ऍडवाइस करायला पाहिजे की तिथली पोरं जगवायचं काम तुमचं आहे आणि याच्या पुढे पिलावळ वाढणार नाहीये. सगळे मोस्ट स्टरलाइज झालेले आहेत, त्याच्यामुळे नंतर वाढणार नाहीत. मग त्या मोदी सरकार आपल्याला बोलवायला तुमको बढाओ, टाइगर बचाओ ना पैसा. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट मेरा नाम प्रेम गोरडिया है, मैं एनिमल राइट्स एक्टिविस्ट हूँ. अभी जैसे सोसाइटीज में जो इन्होंने बोला फीडिंग का प्रॉब्लम होता है, फीडिंग अगर कोई फीडर्स कराते हैं रात को 2 बजे 3 बजे पूरी सोसाइटी मॉब अटैक करके आती है, उनको मारा जाता है, उनके कपड़े फाड़े जाते हैं. फिर क्या करते हैं? हम महानगर पालिका को फोन करके बुलाएंगे, कुत्ते उठवाएंगे. तो इसमें होता क्या है कि एबीसी सेंटर और फीडर्स के बीच में झगड़ा होता है, क्योंकि फीडर्स को पता नहीं है महानगर पालिका के जो नगर सेवक है उन्होंने कॉल करके कुत्ते उठवाए. तो इसमें ये प्रॉब्लम होता है कि जहां पे नगर सेवक इन्वॉल्व हो जाते हैं उनका काम क्या है कि दोनों तरफ बैलेंस करना. लेकिन यहाँ पे क्या होता है, नगर सेवक जो होते हैं वो यहाँ पे इनकी जो जिनको काटा है, जिनको प्रॉब्लम्स है, उनके साइड होके मैटर सेटल कराते हैं या तो फिर इनको धमकी 2023 और ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स वो दोनों साथ में लगाए जाए, ताकि सोसाइटी जो प्रॉब्लम करते हैं फीडिंग के लिए या स्टरलाइजेशन के लिए, ट्रीटमेंट के लिए, वो प्रॉब्लम नहीं होनी चाहिए. तो ये पुलिस स्टेशन तक बात जाएगी भी नहीं. और क्रुएल्टी की बात है, जहां पे जैसे मैडम ने बोला वीवीएमसी की तरफ से पुलिस स्टेशन में एक लेटर दिया जाए जहां पे पुलिस स्टेशन हमारी रिक्वेस्ट सुनी जाए, क्योंकि पुलिस स्टेशन में जाते हैं नहीं लेंगे ऐसे ही होता है, सोसाइटी वालों की बाजू लिया जाता है. और स्टेरिलाइजेशन सेंटर जितना हो सके उतना मैक्सिमम अब एक एरिया में चालू करिए, ताकि कैसे जितने भी डॉग बाइट भी क्यों होते हैं आप लोग आइडेंटिफाई अगर किए होंगे, कोई तो भी डॉग बाइट होता है. सिर्फ डॉग बाइट करता नहीं है, लेकिन बच्चे भी मारते हैं, कोई पूंछ खींचता है, लात मारता है आते जाते, तो इसी वजह से भी डॉग बाइट होता है. जुडिशियल प्रोनाउंसमेंट बाय द ऑनरेबल बॉम्बे हाई कोर्ट, उस सब्जेक्ट पे मैं बोलूँगा नहीं. मैं सिर्फ ये कहना चाहता हूँ कि महापालिका ने जो एफर्ट्स लिया आज मीटिंग करने के लिए, नागरिकों की बात समझने के लिए, वेदर दे आर डॉग लवर्स और डॉग हिटर्स, इट्स कमेंडेबल जॉब. दूसरी बात, तमाम सारे मुद्दे लोगों के आए, वो भी एक बहुत कमेंडेबल जॉब है. देखिए प्रैक्टिकल डिफिकल्टीज क्या है, हम लोग श्वान मित्र, मैं अपने आप को श्वान मित्र या प्राणी मित्र से ज़्यादा अंडर आर्टिकल 51 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मैं अपने आप को एक कॉन्शियस सिटीजन मानता हूँ. और एज ए सिटीजन मेरा लव सब लोगों के लिए है जो कानून का पालन के बावजूद मेरी सोसाइटी ने हमारे खिलाफ सिग्नेचर कैंपेन करके पुलिस स्टेशन, मणिपुर पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट दर्ज करने की कोशिश किया, एडवोकेट किया. मैंने कहा कि आप एफआईआर रजिस्टर करोगे तो मैं सीधा बॉम्बे हाई कोर्ट में रिट पिटीशन फाइल करूँगा. तो पुलिस ने उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की. किसी मेंबर्स ने यहाँ पे सजेशन दिया कि डॉग्स को प्रोवोक किया जाता, तो अगर लकड़ी फेंकी जाती है, दैट इज व्हाई दे चार्ज. अब एक छोटा सा एग्जांपल ले लीजिए, अगर किसी मनुष्य को कोई खाना न दे, कोई पानी न दे, लेट हिम लीव फॉर 4 days, व्हाट ही विल डू? He will commit theft, he will commit robbery, he will commit crime. Same is the case with dogs. Dog feeders are always at receiving end.
अब उनका सिर्फ इतना ही गुनाह है कि वो सिर्फ खाना खिलाते हैं. नाउ कमिंग बैक टू द सजेशन, देयर आर 3 सजेशंस व्हिच आई हैव. फर्स्ट ऑफ ऑल, रवि जो मिशन रवि, महापालिका से हमारी 3 अपेक्षाएं हैं. एक अपेक्षा ये है कि स्टरलाइजेशन प्रोग्राम को वॉर फुटिंग पे लॉन्च किया जाए टू कंट्रोल द पॉपुलेशन. नंबर 2, सेंसिटाइज करने के लिए लोगों को, चाहे एबीसी रूल्स हो चाहे सुप्रीम कोर्ट का जजमेंट हो, सेंसिटाइज करने के लिए सर्कुलर भेजा जाए सोसाइटीज़ के अंदर. नंबर 3, महापालिका एंड पुलिस अथॉरिटीज़ हैव टू वर्क टुगेदर. देयरफॉर पुलिस अथॉरिटीज़ को भी लिखा जाए कि भाई महापालिका ये काम कर रही है और आपसे अपेक्षा है कि आप इस तरीके का काम कीजिए, नागरिकों को परेशानी न हो. तो ये मेरा 3 सजेशन है. अब चौथी बात, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जजमेंट पे खाली एक सेंटेंस बोलूँगा बस. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट का जजमेंट इज लॉ ऑफ द लैंड, बट वेदर इट इज इम्प्लीमेंटेबल, इट इज़ नॉट विथ रिस्पेक्ट टू ऑनरेबल जजेस, इट इज़ नॉट. मैं उस सब्जेक्ट पे ज़्यादा नहीं बोलूँगा सर. सुनिए, अगर आप कहीं से, इट्स लाइक प्रिंसिपल ऑफ फिजिक्स, कहीं तो बाहर के कुत्ते वहाँ पे आकर के वो जगह ऑक्यूपाई करेंगे. सो देयर विल बी नो एंडिंग फॉर द कॉर्पोरेशन टू ब्रिंग देम एंड टू रन द शेल्टर एंड टू पुट देम इन द शेल्टर. So what is the solution? Best solution is control the population and let us go for a Thank you very much. Thank you very much. Dr. Sundar, veterinary officer from Mission.